माझं नाव विजया रिमा सुनील फरकाडे. माझ्या शाळेचं नाव पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वस्ती राळेगाव. माझा वर्ग 4. मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 25 प्रश्न सांगणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? 3 जानेवारी 1831. त्यांचा जन्म कुठे झाला? नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे. सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव काय? महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी भारतात कोणती ऐतिहासिक सुरुवात केली? भारतातील पहिली महिला शिक्षिका बनल्या. सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलीची शाळा कधी सुरू केली? 1848 मध्ये पुण्यात. पहिल्या शाळेचे नाव काय होते? भोडेवाडा, पुणे येथील मुलीची शाळा. शिक्षिका म्हणून त्यांचे महत्त्व काय? त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचे दार खुले केले. सावित्रीबाई फुले कोणत्या क्षेत्रातील समाजसुधारिका होत्या? महिला शिक्षिका, विधवा, पुनर्विवाह, दलित, गर्भपात रोखणे इत्यादी. त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमाचे नाव काय? बालहत्या प्रतिबंधक गृह, शिशु रक्षण केंद्र. सावित्रीबाई फुले यांचे गुरु कोण होते? ज्योतिराव फुले. त्यांनी लिहिलेल्या कवितांचं पुस्तक कोणते? काव्य फुले. दुसरे पुस्तक कोणते? बावनकशी सुबोध रत्नावली. सावित्रीबाई फुले कोणत्या समाजासाठी विशेष लढल्या? स्त्रिया, दलित, शोषित आणि गरीब. 1852 मध्ये त्यांनी कोणत्या क्षेत्रात काम केले? विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले. त्या कोणत्या महान आंदोलनात सहभागी झाल्या? सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय. सावित्रीबाई फुले यांना लोकांच्या हातून कोणता त्रास सहन करावा लागला? लोक तिच्यावर दगड व शेण फेकत तरीही त्या शाळेत जात. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? खंडोजीराव नेवसे पाटील. त्या कोणत्या महत्त्वाच्या पदावर निवडल्या गेल्या? 1852 मध्ये पुणे महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्या. 1873 मध्ये सावित्रीबाईंनी काय केले? सत्यशोधक समाजाच्या अंतिम संस्कार समितीचे नेतृत्व केले. सावित्रीबाईंचा मृत्यू कसा झाला? प्लेग ग्रस्त मुलाला मदत करताना त्यांना प्लेग झाला. त्यांचा मृत्यू कधी झाला? 10 मार्च 1897. सावित्रीबाई फुले यांना कोणती उपाधी दिली जाते? भारताच्या पहिल्या शिक्षिका. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणती मोठी अडचण पार केली? समाजातील विरोध, अपमान, त्रास, पण हार मानली नाही. सावित्रीबाईंच्या कार्याचा आजच्या भारतावर काय परिणाम झाला? महिला शिक्षणाचा पाय मजबूत झाला. सावित्रीबाई फुले यांचा जीवनबोध काय आहे? शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य आणि समाज
परिवर्तनाचे साधन आहे. धन्यवाद.